मध्ये काय स्पेशल ठेवले? याआधी छात्रों की गुंज हे 3 वेळा संपन्न झालेले आहेत. कोटा या ठिकाणी पेपर लीक कसा होतो, का होतो, त्याची कारणमीमांसा ही राहुलजींनी मांडली आणि एकदम या समस्येच्या मुळाशी जात असताना एक वस्तुस्थिती आणली, पर्दाफाश केला आणि या संदर्भामध्ये एकंदरीत जे मोठं पाप पातक आणि जे रॅकेट चालतं त्याचा संपूर्ण लेखाजोखा मांडला. त्यानंतर दुसरं छात्रों की गुंज जे आहे ते डेहराडून या ठिकाणी संपन्न झालं आणि डेहराडूनला होत असताना युवकांपुढच्या संध्या जी आहे, संधी जी आहे त्याची कावडं कशी बंद करून ठेवल्या जातात आणि एक मोठ्या वर्गाला यामध्ये केवळ त्याचं आर्थिक शोषण कशा पद्धतीने होतं हे डेहराडून या ठिकाणी मांडलं. तर प्रयागराज या ठिकाणी तिसरा झालेल्या छात्रगुंजच्या अनुषंगानं त्या ठिकाणी एकंदरीत कशा पद्धतीनं पैसा जो आहे तो एकत्रित केला जातोय, डाटा जो आहे तो कसा आपल्या विरोधात वापरला जातोय आणि ही सर्व राजकीय व्यवस्था कशा पद्धतीनं संघ आणि भाजप करताय हे सांगितलं. या 3 झाल्यानंतर आता चौथा जो छात्रों की गुंज जो आहे तो पुणे या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि पुण्यात छात्रों की गुंज संपन्न होत असताना जी आधी आबादी ज्या महिला आहेत, ज्या युवती आहेत, त्या महिला युवतींच्या सोबत केवळ महिलांच्या समवेत या ठिकाणी छात्रों की गुंज हा होणार आहे. कारण महिला विषयक जेंडर सेन्सिटिव्हिटीचे अनेक मुद्दे आहेत आणि त्यांच्या अनुषंगानं कारण सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा ही पुण्यात काढली होती आणि मुलींना शैक्षणिक प्रवाहात घेत असताना त्यावेळेस ज्या पुण्यामध्ये दगड सावित्रीबाईंवर फेकल्या गेले, शेण विष्ठा टाकल्या गेली आणि सावित्रीबाई फुले या मुलींना शिकवत आहेत म्हणजे धर्म बुडवत आहे असा देखील कांगावा ज्या पुण्यात केला होता त्याच पुण्यामध्ये आता येऊन हा मनुवाद जो आहे जो भारतीय जनता पक्षाजवळ आहे जे संपूर्णतः मनुवादी आहेत आणि सावित्रीबाई फुलेंना दगड फेकणाऱ्या विचारांचे जे आहेत त्या विचारांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात पुन्हा एकदा एल्गार पुकारलं पाहिजे ही हा देखील आशय हा कुठेतरी पुण्यात घेत असतानाचा आहे हे सविनय या निमित्ताने या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यामुळे याचे डिटेल्स जे आहेत याचा काय प्रारूप राहील, स्वरूप राहील, दौरा कसा राहील हे लवकरच आम्ही आपल्याला सांगू. मात्र आजच्या एकंदरीत आढावा आणि या बैठकीच्या अनुषंगानं राहुल गांधी महाराष्ट्रात येत आहेत, राहुल गांधी पुण्यात येत आहेत आणि राहुल गांधी विद्यार्थिनींच्या सोबत एक संवाद पुण्यामध्ये येणाऱ्या 22 तारखेला साधणार आहे एवढीच घोषणा आम्ही या निमित्ताने या ठिकाणी करू इच्छितो. काय मुद्दे असतील राहुल गांधींची छात्रवृत्ती कोणत्या कार्यक्रमात महाराष्ट्रामध्ये पेपर फुटी असेल किंवा मग देशामध्ये जे नेटचा पेपर फुटला त्या अनुषंगाने संवाद साधतील की महाराष्ट्र सुद्धा मध्ये विचारांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव असेल? तो एकंदरीत त्याचा ज्या दिवशी प्रत्यक्ष राहुलजी बोलतील त्या दिवशीच हे आपल्याला कळेल. मी पुण्यात येत असतानाची ऐतिहासिक संदर्भ जो आहे आणि महिलांच्या विषयक एक वेगळ्याने कार्यक्रम जो होतोय त्याची दाहकता जी आहे ही फार प्रचंड आहे आणि आपण उघड्या डोळ्यांनी कुठेतरी या संपूर्ण ज्या संवेदनशील विषयाकडे जे बघितलं पाहिजे त्यामध्ये राहुलजी थेट हात घालत आहे एवढंच या निमित्तानं आपल्याला मला सांगायचं आहे. तो विषय नाही ना. पण राज्यामधलं वातावरण जे आहे एका मंत्र्याला कसल्या भाषेत बोललं जाते मात्र सरकार या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगानं काँग्रेसमध्ये सत्ता काँग्रेसच्या जवळ असताना आरक्षण दिलं गेलं होतं आणि ते पुढच्या काळामध्ये कोर्टामध्ये ज्या कारणांच्यामुळे ते टिकलं नाही किंवा राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या भारतीय जनता पक्षाने ते हाणून पाडलं. मात्र त्यामध्ये इम्पिरियल डाटा आणि डाटा नसल्याच्या अनुषंगानं टेक्निकल ग्राउंड हे त्या केसचं मोठं होतं. या दरम्यानच्या काळात ते आरक्षण जे आहेत हे कुठेतरी वाचवण्याच्या अनुषंगानं तगवण्याच्या अनुषंगानं सगळा डाटा हा उपलब्ध करता आला असता कोर्टामध्ये जोरकस पद्धतीने लढता आलं असतं मात्र ते झालं नाही. दुसरीकडे केंद्रात भाजपची सत्ता आहे, राज्यात भाजपची सत्ता आहे आणि 50% जी मर्यादा आहे ही वाढवणं भारतीय जनता पक्षाला सहज शक्य आहे. जर संविधानामध्ये संशोधन करण्याच्या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं जर 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचं बिल आलं असतं तर एकमताने ते मंजूर करता आलं असतं. मात्र तिथेही आरक्षणाची टक्केवारी जी आहे 50च्या वर नेण्याच्या अनुषंगानं कुठेतरी राज्य सरकार उदासीन आहे, भारतीय जनता पक्ष उदासीन आहे. काही राज्यांमध्ये दक्षिणेतल्या राज्यांमध्ये ती मर्यादा वर गेलेली आहे आणि ती वर गेलेली मर्यादा महाराष्ट्रात का नाही
या अनुषंगानं भारतीय जनता पक्षानं उत्तर शोधणं आवश्यक होतं, मात्र ते गेलं नाही. आता जनगणना सुरू आहे आणि या चालू जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना जर आणली असती तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न सुटला असता, धनगर समाजाचा सुटला असता, इतरही जे अनेक आरक्षण मागणारे जे समाज आहेत त्यांचाही प्रश्न हा सुटला असता. मात्र राज्य सरकारजवळ इच्छाशक्ती नसल्यामुळे मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या प्रश्नावर तोडगा निघत नाही आहे आणि 50% मर्यादा वाढवावी, जातनिहाय जनगणना करावी, ही काँग्रेसची असणारी मागणी आमची कायम आहे. इतप्पर आंदोलनामध्ये जे काही आता बोलल्या जात आहे त्या बोलल्या जात असण्याची पार्श्वभूमी अशी आहे की मराठा आंदोलक 3दा मुंबईत गेलेले असताना राज्य सरकारने त्यांना काय काय सांगितलं, ते संविधानिक होतं का, जे सांगितलं ते केलं का त्यांच्याशी देखील खोटं बोलल्या गेलं, याचं पहिले पर्दाफाश होणं आवश्यक आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं हा आरक्षणाचा सर्व भारतातला आणि महाराष्ट्रातला प्रश्न सुटला जाऊ शकतो. मात्र जातनिहाय जनगणना संसदेमध्ये ठराव एकमताने पारित झाल्यावरही भारतीय जनता पक्ष ती होऊ देत नाही, यामध्ये सर्व काही दडलेलं आहे. मनोज जरांगे तुमच्या काँग्रेसवरती टीका करतायत. काँग्रेसचे नेते थेट मनोज जरांगेवरती हल्ला करताना पाहायला मिळतात. मनोज जरांगे असे म्हणतात की महाराष्ट्रामध्ये या नेत्यांना काँग्रेस उभे राहू देत नाही किंवा राहुल गांधी जे आहेत तशा पद्धतीने या नेत्यांना सांगतायत का? यामध्ये काँग्रेसची यामध्ये जो अत्यंत सविस्तर स्वरूपामध्ये भूमिका आम्ही मांडलेली आहे आणि त्या भूमिकेच्या अनुषंगाने हा महत्वाचा मुद्दा असताना कोण काय म्हणतायच्या आम्ही गत काळामध्ये आरक्षण दिलं होतं आणि त्या संदर्भात ते पुन्हा मिळवण्याच्या अनुषंगाने काय झालं असेल याचा रोडमॅप देखील आम्ही स्पष्ट केला आहे. युवतीला डोळ्यांसमोर ठेवून हा कार्यक्रम करताय, पण महायुतीला पुन्हा महायुती तो मुद्दा उचलू शकते. तुम्ही महिला उपमुख्यमंत्र्यांबद्दल जे वाक्य बोललं होतं मुंगी गुडिया, तुम्हाला असं पुन्हा टॅकल करू शकतात की तुम्ही एकीकडे राहुल गांधींना बोलून युवतीला हा नॉन इश्यूला इश्यू करत असताना एक फार मोठी यंत्रणा त्यामध्ये कुठेतरी कार्यरत आहे. त्यामुळे हा मुद्दा असूच शकत नाही. याला मुद्दा बनवण्याचा प्रयत्न, प्लॅन करण्याचा प्रयत्न एक कारस्थानाचा भाग म्हणून कुठे होत आहे आणि तो हास्यास्पद आहे. मूळ विषयाला पेपर फुटी सारख्या मुद्द्याला डायल्यूट करण्याकरता जर काही मुद्दे उपस्थित होत असतील आणि एकंदरीत युवकांचा जो असंतोष आहे त्याकरता नॉन इश्यू जर निर्माण केलेच असतील तर हे कुठेतरी पाप करण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी करू नये. इतप्पर जो शब्द आणि जे काही आमच्या सोशल मीडिया हँडलवरून जे झालं होतं तो एक वाक्यदुपयोग आहे आणि तो वाक्यदुपयोग कोणी स्थापित केला तर राम मनोहर लोहियांनी केला. कोणासाठी केला होता तर इंदिरा गांधींसाठी केला होता. म्हणजे आशय माहीत नसताना, आगापिछा माहीत नसताना नुसतं हुर्या करून द्यायचं आणि अरे खारे करत बसायचं हे कुठेतरी असभ्यपणाचं लक्षण आहे. पुण्यनगरीतल्या प्रगल्भ शहरामध्ये हा एकंदरीत ऐतिहासिक संदर्भ आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. इंदिरा गांधींच्या संदर्भात वापरल्यानंतर त्याच इंदिरा गांधींनी दुर्गा म्हणण्यापर्यंत भारतीय जनता पक्ष हा त्यांचा असलेला जो प्रवास आहे आणि लोहस्त्री भारताची हा इंदिरा गांधींचा प्रवास आहे आणि हे प्रवास करण्याकरता आमच्या शुभेच्छा या देखील राहिलेल्या आहेत. त्यामुळे हा विषयच नाही, या विषयाला नॉन इश्यू करून आणि धचा मा करण्याचा जो प्रयत्न केला जातो या संदर्भामध्ये माझं ट्विट पण आहे आणि त्या ट्विटच्या अनुषंगानं मी त्या माध्यमांशी बोललेलो आहे. हा विषय जो आहे हा केव्हाच तो संपलेला देखील आहे आणि त्या संदर्भात माझे सगळे ट्विट आहे पब्लिक डोमेन मध्ये. आपण कृपया जाऊन ते बघण्याचे कष्ट घ्यावेत ही विनंती. राहुल गांधींवरती टीका केली. संधी साधू गिरीश महाजन हे कुंभमेळ्यामध्ये देखील खोट्या वर्क ऑर्डर जर काढून ठेकेदारांना देत असतील, स्वतःच्या बगल बच्चांना जर देत असतील तर कुंभमेळा म्हणजे काय तर अशी आख्यायिका आहे, अशी मान्यता आहे की समुद्र मंथनानंतर अमृत कलश घेऊन जात असताना 4 थेंब जी आहेत ती त्र्यंबकेश्वरला, नाशिक या परिसरामध्ये ती 4 थेंब कुठेतरी सांडली होती आणि त्याचं स्मरण 12 वर्षानंतर करण्याच्या अनुषंगानं कुंभमेळा होतो. ही पार्श्वभूमी एकीकडे असताना गिरीश महाजन आणि भारतीय जनता पक्ष आणि संपूर्ण महायुतीचं जे सरकार आहे ते त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचं विष कालवण्याचा प्रयत्न करत आहे. हे सर्वस्कृत आहे आणि या पार्श्वभूमीवर या सरकारला पापी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आतापर्यंत 30,000पेक्षा जास्त कंपनीज बंद पडलेल्या आहेत. मध्यम आणि लघु उद्योग जे आहेत हे बंद पडत चाललेले आहे. हा देवेंद्र फडणवीसांचा पराभव आहे, देवेंद्र फडणवीसांचा नाकर्तेपणा आहे आणि स्वतःची पाठ डिझास्टर मॅन म्हणून टोपटून घेत असणाऱ्या फडणवीसांचा इन्फ्रामॅन म्हणून घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस हे आपल्यासाठी महाराष्ट्रासाठी डिझास्टर मॅन आहे. त्याचा असणारा हा डाटा आहे. एकामागे कंपन्या चालल्या आहेत
आपल्या राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होत नाही आहे आणि गंभीर एक परिस्थिती आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. हे भारतीय जनता पक्षाचं केंद्र आणि राज्य सरकारचं पाप आहे. मराठवाड्यामध्ये आज देवेंद्र फडणवीस गेलेले होते. फडणवीस असं म्हणाले की काही वर्षामध्ये मराठवाडा जो आहे तुम्ही दुष्काळमुक्त करेल. पुढच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये दुष्काळ आपल्याला पाहायला मिळणार नाही. हे खरं शक्य आहे का? म्हणजे ते याच्या अगदी उलट करतील. ते जे बोलतात त्याच्या विरोधात वागतात. हे महाराष्ट्राने त्यांच्या कारकिर्दीत बघितलंय. राहुल गांधींनी फॉरेन पॉलिसीवरती जो कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांची नक्कल केली की एकाला मिठी मारली, त्यावरती देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवरती टीका केली. देवेंद्र फडणवीस म्हणतात की राहुल गांधींचा छिचोरपणा जो आहे तो उघड झालेला. नरेंद्र मोदी यांची परदेश नीती काय आहे, तो जो दिसेल त्याला ओढणे आणि मिठी मारणे ही त्यांची परदेश नीती असल्याचं एक वास्तव सत्य राहुल गांधींनी उपस्थित केलं आहे. फोटोच्या फ्रेममध्ये कोणी येत असेल त्याचा हात ओढणे, कोणाचा हात ओढून बळजबरी सेखांड करणे, याचे अनेक जे मीम्स आहेत घटना आहेत हे आपण बघितलेलं आहे. त्यामुळे आता चिडल्यानंतर वैफल्यातून अशा पद्धतीनं जर देवेंद्रजी बोलत असतील तर त्यांनी त्यांची विदेश नीती काय आहे, भारतीय जनता पक्षाची विदेश नीती काय हेही सांगावं. कुठेतरी इराण आणि अमेरिकेमध्ये भारत मध्यस्थी राहण्याची जी संधी होती ती कशी गमावली याचा उदाहरण त्यांनी जे दिलंय त्याच्यावर त्यांनी खुलासा करावा. कारण ज्या इराणशी, ज्या पर्शियनशी आपले सांस्कृतिक दीर्घकालीन संबंध राहिले त्यांच्याशी आता आपण मध्यस्थ राहिलो असतो तर आंतरराष्ट्रीय स्वरूपामध्ये आपल्याला एक मोठं क्रेडिट मिळालं असतं. त्यामुळे पारंपरिक नॉन अलायन्समेंट मुवमेंट आणि आपण शांततावादी हे राष्ट्र आपली असणारी एकंदरी भूमिका आणि जगात कोणाशी आपलं वैतुष्ट नाही ही असणारी भूमिका आणि विश्व मैत्रीचा जो नेहरूजींनी घालून दिलेला वसा होता तो का गमावला गेला या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्षाने उत्तर द्यावं. राहुल गांधींच्या कृती ही देशातल्या लोकांपर्यंत नरेंद्र मोदींच्या नाकर्तेपणाच्या माध्यमातून पोहोचली आहे. त्यामुळे त्यांनी आता किती पण बोंबाबोंब केली तर काही परिणाम होणार नाही. पेट्रोलमध्ये जे इथेनॉलचं 20-25% जे प्रमाण आहे त्याच्यामुळे अनेक गाड्यांना पेट्रोलच्या पूर्वीच्या प्रॉब्लेम नरेंद्र या संदर्भात आपण काँग्रेसतर्फे काही निश्चित या संदर्भामध्ये आम्ही आधी जे नितीन गडकरी टोलकरी जे आहेत त्यांचा राजीनामाही मागितला होता आणि जो नाहक वाहनधारकांना जो त्रास होतोय एवढंच नाही तर आता सध्या खरीप हंगाम सुरू आहे. शेतकरी जो आहे तो पंपानी कुठे ना कुठे कीटकनाशक फवारतो, खतांची फवारणी करतो, त्यावेळेस त्या इथेनॉलचा फटका वाहनधारकांना नाही तर शेतकऱ्यांनाही बसायला लागलेला आहे. आणि हे सर्व जे आहे हे नफा कमवण्याकरता, भ्रष्टाचार करण्याकरता हे देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी यांचं हे पाप आहे. त्यांनी या देशाची माफी मागितली पाहिजे आणि टोलकरी गडकरी यांनी राजीनामा दिला पाहिजे. पुण्यामध्ये अनेक बोगदगिरी करणाऱ्या बाबांचे व्हिडिओ व्हायरल होतात. म्हणजे आपली 25-26 वर्षाची मुलं दैवी शक्ती असल्याचं भासवत आहेत, लोकांना लुबाडलं जाते. पुण्यातल्या वडगाव मॉलमध्ये एका मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांनी लहान मुलीवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. असे अनेक गुरु आहेत जे स्वतःला गुरु म्हणत आहेत, अंगावर किलो 2 किलोचं सोनं घालून ते मिरवत आहेत. सोशल मीडियावर पुरोगामी महाराष्ट्र, शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, संत परंपरा लाभलेला महाराष्ट्र, या सर्व महाराष्ट्रांमध्ये अशा घटना अलीकडच्या काळात ज्या वाढतात आहेत हे खरोखर आपल्या पुरोगामित्वाचं असणारं दुर्दैव आहे. ज्या पुण्यामध्ये नरेंद्र दाभोळकरांना अंधश्रद्धेच्या विरोधात लढत असल्या कारणामुळे आणि विवेकवाद वृद्धिंगत होण्याकरता ज्यांचा खून झाला त्या परिसरामध्ये अशा घटना घडणं हे आपल्याला अजिबात भूषणावं नाही. मात्र भारतीय जनता पक्ष आपल्याला ज्या वळणावरून घेऊन जात आहे, जे भावविश्व आपलं तयार करत आहे, जे संधी सोडून आपल्याला ज्या एका पुन्हा दारिद्र्याकडे नेण्याचा प्रयत्न करतायत त्याची असणारी ही एक कुठेतरी दुर्दैवी शृंखला आहे. खरात बाबा जो खरात काय साहेब काय जो काय होता त्याचंही प्रकरण कसं दाबलं जात आहे तेही आपल्या लक्षात आणतोय. त्यामुळे खरात सारखी प्रकरणं दाबल्या जाणं आणि ती पटलावरून निघून जाणं हे देखील सरकार कुठेतरी एका दुसऱ्या बाजूला करत आहेत, हे देखील निषेधार्ह आहे. अंधश्रद्धेला पुन्हा एकदा आपल्याला बांधून ठेवण्याचा प्रयत्न या सरकारकडून होतोय. आपण सर्वांनी शिवशाहू फुले आंबेडकर आणि संत परंपरेच्याच मार्गाने चाललं पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगितलं. बच्चू कडूंनी दर्यापूरमधलं तुमच्या नगराध्यक्षासह 19 नगरसेवक तुमचे फोडले. म्हणजे काँग्रेस निधी देत म्हणजे सरकार निधी पैसा फेक तमाशा देख नावाचं नाटक नव्हे तर तमाशाच हा भारतीय जनता पक्षाकडून केला जातोय. एकीकडे फोडाफोडी चालू आहे, पैशाचा आमिष दाखवला जात आहे, जेलमध्ये टाकू असं सांगितलं जात आहे, सीडी लावल्या जात आहे, खोटे गुन्हे दाखल येईपर्यंत आता या सरकारमधल्या लोकांची मदत गेलेली आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टात पक्ष फोडत असताना संविधानाची पायमल्ली कशी झाली हे देखील सांगितलं जात आहे. त्यामुळे पैसा फेक तमाशा देख नावाचं जो खेळ हा भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेची शिवसेना जो खेळत आहे हा त्यांच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाही. या देशातली जनता
आणि काँग्रेस आम्ही यांना अजिबात सोडणार नाही. विदर्भात जोडून एक प्रकल्प गेली असं म्हणा. अजिबात नाही. पैसे देऊन पैशाच्या आमिषाने जर कोणी पक्ष सोडत असेल, कोणी जर पक्ष फोडत असेल, तर याचा अर्थ आहे त्यांच्यात दम राहिलेला नाही, त्यांच्या नेत्यामध्ये दम राहिलेला नाही, त्यांचं नेतृत्व हे मान्य नाही म्हणून पैसे देऊन आता भाडोत्री नगरसेवक आणि भाडोत्री पदाधिकारी येण्यापर्यंत ही कुठेतरी वेळ गेलेली आहे. आणि लोकशाहीमध्ये असा पैशांचा खेळ चालणं हा संपूर्ण समाजाचा कुठेतरी पराभव आहे. त्यामुळे हे काँग्रेस म्हणून नव्हे तर आपण भारताचे नागरिक आणि मतदार म्हणून या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. नाही, त्यांच्यात अमरावतीचं आहे, दर्यापूर आहे म्हणून मी मध्ये बोलले. त्यांच्यात दम असेल तर त्यांनी राजीनामे द्यावे आणि परत निवडून येतात का ते बघावे. त्यांच्यात दम असेल तर ते करावे ना. एवढं सगळं केल्यानंतर अजूनही तुम्हाला भाड्याचे लोक घ्यावे लागतात, याच्यातच तर पराभव आहे. आमचं चॅलेंज आहे त्यांना की जे लोक गेले त्यांनी राजीनामे द्यावे, कारण त्यांना आम्ही निवडून आणलेलं आहे, जनतेने निवडून आणलेलं आहे, काँग्रेसच्या विचारधारेने निवडून आणलेलं आहे. त्यांनी राजीनामे द्यावे, इलेक्शनला उभे राहावे आणि मग जावे. 22 तारखेला राहुल गांधी पुण्याला येत आहेत. छात्रों की गुंज होत आहेत. संविधानाचं संरक्षण, संवर्धन, लोकशाहीचं संवर्धन आपल्याला करायचं आहे. त्यामुळे आपण मूलभूत स्वरूपात संविधान आणि लोकशाही वाचवण्याकरता सामूहिकरित्या सर्वजण प्रयत्न करू. 22 तारखेचा कार्यक्रम ऐतिहासिक स्वरूपाचा छात्रों का गुंज हा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम पुण्यात होईल, एवढं या निमित्तानं सांगतो. आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. जय हिंद. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात.